नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 106. सर्वजण खाली छान मांडी घालून जेवायला बसले होते. हसत खेळत जेवण सुरू होतं. शर्वने अमूला सोबतच जेवायला बसवलं होतं. तो तिच्या जेवणाकडे पूर्णपणे लक्ष देत होता. शर्व, तुझी बायको आहे, मान्य आहे. ती प्रेग्नेंट आहे, हे पण मान्य आहे. पण म्हणून काय एवढी काळजी घ्यायची का? तू तर एवढा बायकोचा गुलाम झालाय की बाकी लोकांशी बोलायला तुला वेळच नाही आहे. सगळीकडे तुला फक्त तुझी बायकोच दिसते वाटतं. एक चुलती शर्वला म्हणाली. कसं आहे ना काकी, एकुलती एक आणि लाडाची बायको आहे माझी. मी नाही तर कोण घेणार तिची काळजी? शर्व म्हणाला. हो म्हणे, एकुलती एक आणि लाडाची. लोकांना जशा 4-4 असतात. अगं काकी, तू का जडते एवढी? आता तो करतो त्याच्या बायकोवर तेवढं प्रेम, तर करू देत ना. आपल्याला काय करायचं आहे? वैभव म्हणाला. तसं ती चुलती तोंडातल्या तोंडात बडबड करत तिथून निघून गेली. वैभवच्या बोलण्यावर शर्व गालातल्या गालात हसत होता. अहो, माझं झालं, मला जात नाही आहे आता, अमू हळूच शर्वला म्हणाली. त्याने तिच्या प्लेटकडे बघितलं. बरंच शिल्लक होतं. अगं, काहीच खाल्लं नाही आहे तू. भरपूर बाकी ठेवलाय प्लेटमध्ये. प्लेटमध्ये घेतलेलं पूर्ण संपवायचं. चल खाऊन घे, शर्व तिला म्हणाला. मी नंतर खाईल ना, आता नकोय मला, अमू म्हणाली. थोडंसं तरी खा गं, लहान मुलांसारखं वागणं बंद कर, शर्व जरा रागावून म्हणाला. शर्व ऐकत नाही म्हटल्यावर अमूचे डोळे गच्च भरून आलेत. कधीही अश्रू डोळ्यात न येणारी अमू आजकाल जास्तच हळवी झाली होती. माऊ, तू का रडतेस? प्रितेश, जो अमेयाजवळ बसला होता, तो तिला म्हणाला. नाही रे बाळा, मी कशाला रडणार? ते भाजी तिखट आहे ना, म्हणून, अमू त्याला म्हणाली. ए आजी, माऊला गोड गोड खायला दे, भाजी तिखट लागते तिला, प्रितेश मोठ्याने म्हणाला. हो, आता तूच ऑर्डर सोडायचा बाकी आहेस माझ्यावर. माऊची खूप काळजी आहे तुला, माझी नाही आहे का? आजी पण थकली असेल, त्याचं काही नाही तुला, माधुरी प्रितेशवर चिडत म्हणाली. काकी, मला काही नको आहे. तो तर असंच बोलतोय, अमू माधुरीला म्हणाली. नको कसं? माझं येणारं नातवंड चांगलं हेल्दी व्हायला पाहिजे. शर्व देशमुखचा मुलगा त्याच्यासारखाच व्हायला पाहिजे, शरीराने बळकट आणि डोक्याने हुशार. त्यामुळे तुला सर्वच खायला पाहिजे, नाहीतर होईल तुझ्यासारखं हाडांचा सापडा. माधुरी अमूला टोमणे मारत होते. हो, अमू मान खाली घालून म्हणाली. अमू आज पहिल्यांदा माधुरीचं बोलणं ऐकून काहीही उलट बोलली नव्हती. एकदम शांत झाली होती. सर्वांना तिच्यातील बदल जाणवत होता, पण सध्या कोणी काहीच बोललं नाही. अमूने कसं तरी संपवलं आणि ती उठून रूममध्ये निघून गेली. तोपर्यंत बरेच जण उठून गेलेले होते. काय रे शर्व, तुझ्या बायकोला काय झालंय? नाही म्हणजे थोडी वेगळीच वागते ती, माधुरीने विचारलं. अगं, प्रेग्नेंट आहे ती, त्यामुळे मूड स्विंग्स होत असतील तिचे. केवढी चिडचिड होते प्रेग्नन्सीमध्ये, आणि तिला अजून नवीन आहे हे सर्व, म्हणून जास्त त्रास होतोय.
आणि शर्व तू काळजीच्या नावाखाली तिला जास्त बोलत नको जाऊस. प्रेमाने हँडल करत जा तिला. अवंतिका आधी माधुरीला आणि नंतर शर्वला म्हणाली. हो मॉम. शर्वने मान्य केलं. हो काय हो, अजून किती प्रेमाने हँडल करायला सांगतेस त्याला. किती त्रास देते ती माझ्या बिचाऱ्या शर्वला. आता फक्त डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी आहे, ते पण करायला लाव आता. माधुरी फणकारून म्हणाली. माधुरीच्या बोलण्यावर अवंतिकाने फक्त मान हलवली. बघितलं काकी, हे असंच असतं बघ. ठेव ना ते भांडी, तू कशाला काम करतेय. शर्व माधुरीला म्हणाला. अरे कोण करणार मग, सुना काही कामाच्या नाहीत माझ्या. या दोघी बसल्या त्यांच्या मुलांना घेऊन, आणि ती एक गेली वर आराम करायला. मग मलाच करावं लागेल ना. माधुरी म्हणाली. अगं मग चौथी सून घेऊन येऊया ना आता तुझी. बघ म्हणजे आता प्राचीचं पण लग्न झालंय, मग कुणालचं करायला काही हरकत नाही ना. शर्व वैभवला डोळा मारत म्हणाला. हो ग मम्मी, शर्व बरोबर बोलतोय. कुणाल पण आता सेटल व्हायला पाहिजे. वैभवने म्हटलं. ते तर आहेच, पण आधी मुलगी बघावी लागेल ना. काय हो, आहे का कोणी मुलगी बघितलेली. माधुरी यशवंतरावांना म्हणाली. हो तशा आहेत 2-3 बघण्यात, पण आधी त्याला तर विचार कशी मुलगी हवी आहे म्हणून. नाही म्हणजे त्यानेच बघून ठेवली असेल तर. यशवंतराव बोलता बोलता थांबले. त्याला काय कळतं मुलगी बघायला. मी पसंत करेल तिच्याशीच लग्न होईल त्याचं. माधुरी म्हणाली. अहो सुनबाई, मुलांची पसंती विचारून घ्यायची असते, नंतर त्रास नाही होत. अप्पा माधुरीला समजावत म्हणाले. हो माधुरी, अप्पा बरोबर बोलताय. कुणाल आहे का रे कोणी बघून ठेवलेली. अवंतिकाने कुणालला विचारलं. हो म्हणजे नाही, कोणी नाही आहे. कुणाल आधीने काढलेल्या चिमट्याची कळ सोसत म्हणाला. मी ठरवेल तिच्याशी करशील ना लग्न. माधुरी डोळे बारीक करून कुणालला म्हणाली. हो हो. कुणाल त्याच्या भावांकडे बिचाऱ्या नजरेने बघत म्हणाला. शर्वने नजरेनेच त्याला दिलासा दिला. काकी, माझ्या बघण्यात आहे एक मुलगी. माझ्या मित्राची लहान बहीण आहे. चांगलं मोठं घराणं आहे. शिवाय मुलगी खूप छान आहे दिसायला पण आणि स्वभावाने पण. पेशाने डॉक्टर आहे. शर्व माधुरीला सांगत होता. डॉक्टर मुलगी नको रे बाबा, ती पण बाहेरच राहत जाईल, मग घरचे कामं कोण करणार. माधुरी म्हणाली. माधुरी, सून आणणार आहोत आपण, घरचे कामं करायला बाई नाही. देशमुखांचे एवढे वाईट दिवस नाही आलेत की घर कामाला नोकर नाही ठेवू शकत. अविनाशराव जरा मोठ्या आवाजात म्हणाले. तसं नाही म्हणणं माझं. मी तर फक्त असं म्हणत होते की घरात पण लक्ष हवं मुलीचं. माधुरी सावरासावर करत म्हणाली. अगं काकी, तू ते टेन्शन नकोस घेऊ. मुलगी सर्व गुण संपन्न आहे. घरचं बाहेरचं अगदी व्यवस्थित सांभाळेल ती. आणि लग्नानंतर आपण इथे गावात हॉस्पिटल उभं करू शकतो. त्यामुळे काकाच्या पॉलिटिकल करिअरसाठी खूप फायदा होईल. हो की नाही काका. शर्व म्हणाला. हो नक्कीच होईल. गावच्या लोकांना फायदा होईल आणि त्यामुळे मला पण होईलच. यशवंतरावही म्हणालेत. ते सर्व ठीक आहे, पण ती तयार होईल का या गाढवाशी लग्न करून इथे गावात राहायला. माधुरी म्हणाली. मम्मी, सर्वांसमोर तर चांगलं बोलत जा मला. कुणाल चिडून म्हणाला.
तू गप्रे. शर्व, नाव काय आहे रे मुलीचं? माधुरीने विचारलं. डॉक्टर प्रिया शिंदे. शर्व म्हणाला. बर, बोलून बघ, जमलं तर बघू. माधुरी म्हणाली. हो ठीक आहे. शर्वने होकार दिला. काही वेळाने सर्व आवराआवर झाली आणि मोठे लोक जसे बाजूला झालेत तसं कुणालने शर्वला एकदम घट्ट मिठी मारली. थँक्स बाई, तू माझ्यासाठी जे केलंय ना ते शब्दात नाही सांगू शकत मी. तुम्हा सर्वांसारखे भाऊ सर्वांना भेटत. कुणाल खूपच भावुक झाला होता. वेडा आहेस का? रडतो काय मुलींसारखा? शर्व कुणालची पाठ थोपटत म्हणाला. नाही भाई, खूप टेन्शन होतं रे मला. मम्मीला जर प्रियाबद्दल बोललो असतो ना मी तर ती कधीच तयार झाली नसती. या गोष्टीमुळे मी नेहमी प्रियापासून पडत आलोय. आमच्या नात्यात मी नेहमीच कमी पडत आलोय. ती नेहमीच मला सांभाळून घेत आली आहे. पण लग्नाच्या बाबतीत ती माझ्याकडून अपेक्षा ठेवून होती आणि फक्त तुमच्यामुळे आमच्या लग्नाचे चान्सेस वाढलेत. थँक्स. कुणाल त्याच्या तिघ भावांना म्हणाला. ए बंद पड. तुला कसं वाटलं की आम्ही असताना तुझं लग्न होणार नाही म्हणून? अरे लहान भाऊ आहेस तू आमचा. तुझ्या आनंदासाठी या गोष्टी खूप लहान आहेत. शर्व म्हणाला. हो मग काय, तू नेहमी खुश राहावा हीच इच्छा आहे आमची. आणि असंही इतकी चांगली मुलगी नशिबानेच मिळाली तुला. दुसरी शोधून पण मिळणार नाही. वैभव म्हणाला. हो ना यार, पण मला एक प्रश्न आहे. एवढी हुशार पोरगी याला पटली कशी काय? आदी हसत म्हणाला. दादा, तुम्ही सर्व मला काय कमी समजतात की काय? माझ्या ऑफिसमध्ये येऊन बघा, किती रिस्पेक्ट आहे मला ते. कुणाल म्हणाला. हो, आला मोठा शहाणा. जा, तिला जाऊन सांग ही न्यूज आधी. वैभव म्हणाला. हो, आणि तिला सांग तिच्या घरी कधी बोलायला यायचं लग्नाचं ते. पुढचं ठरवावं लागेल ना. शर्व म्हणाला. हो भाई, पडतो मी. बाय, लव यू ऑल, गुड नाईट. कुणाल सर्वांना म्हणाला. मी पण माझ्या राणीला बघतो जरा. मॅडम नाराज आहेत थोड्या. शर्व म्हणाला. ओके, बाय, गुड नाईट. ते रूममध्ये जात होते तोच घरी काम करणारा एक माणूस त्यांच्याजवळ आला. दादा, तुम्हा सर्वांना मालकांनी बोलावलं आहे त्यांच्या बाहेरच्या खोलीत. त्या माणसाने या तिघांना म्हटलं. सर्वांना? बर, ठीक आहे, जातो आम्ही. वैभव म्हणाला. चला बघूया काय म्हणताय पप्पा ते. असं बोलून वैभव शर्व आणि आदीसोबत यशवंतरावांच्या बाहेरच्या रूममध्ये, जे की ते लोकांना भेटण्यासाठी यूज करायचे, तिथे आलेत. ओ, आलात का सर्व? या या, बसा. यशवंतराव त्या तिघांना म्हणाले. हे तिघे तिथे गेले तेव्हा यशवंतराव आणि अविनाशराव दोघे पण तिथे हजर होते. त्या दोघांना सोबत पाहून या तिघांनी एकमेकांकडे बघितलं. अरे, एकमेकांकडे काय बघताय? बसा, खाणार नाही आहोत आम्ही तुम्हाला. अविनाशराव त्या तिघांना म्हणाले. डॅड, काय झालंय? काही सिरियस आहे का? नाही म्हणजे या वेळेला बोलावून घेतलाय म्हणून विचारलं. शर्व अविनाशरावांना म्हणाला. हो ना, भाईला पण जायचं होतं अमूजवळ. आदी म्हणाला. म्हणजे
तिची मेडिसिन द्यायला असं म्हणायचं आहे त्याला. हो ना आदी? शर्व रागाने आदीला पाहत म्हणाला. हो की रे अविनाश, या तिघांच्या बायका वाट बघत असतील त्यांची. आपण विनाकारण या वेळेला बोलावलं यांना. यशवंतराव त्या तिघांकडे बघत अविनाशरावांना म्हणाले. असं नाही हो पप्पा, ते बस असं म्हणजे लग्न होतं, थकले असणार ना तुम्ही म्हणून. वैभव म्हणाला. बाळांनो, बाप आहोत आम्ही तुमचे, किती नाटकं कराल आमच्यासमोर. गपचूप बसायचं आणि पटापट बोलायला लागायचं. पाटील लगेच शांत कसा झाला? असं काय झालं की तो एवढा घाबरला होता? अविनाशराव त्या तिघांकडे बघत म्हणाले. हो, आणि त्याच वेळेला टी व्हीवर त्या न्यूज कशा प्रसारित झाल्यात? यशवंतरावांनीही विचारलं. त्यांच्या बोलण्यावर आदी आणि वैभव शर्वकडे बघू लागले. खरं तर त्या दोघांना पण काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या होत्या. आता शर्व किती आणि काय सांगतो यावर सर्व कळणार होतं त्यांना. काय सांगणार आता शर्व सर्वांना? बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत कमेंट करा आणि लाईकही करा. धन्यवाद.